तुम्ही 800 स्क्वेअर फीटचं घर घेताय असं तुम्हाला वाटतं, पण ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला फक्त 550 स्क्वेअर फीटच मिळतंय. मग तुमचा बाकीचा एरिया नेमका कुठे जातो? खरं तर रिअल इस्टेटमध्ये इथेच सगळ्यात मोठा ट्रॅप होतो. नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं प्लॉट ज्ञान. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कार्पेट बिल्डअप आणि सुपर बिल्डअप एरिया हे नेमके काय असतात. प्रॉपर्टी घेताना तुम्ही 3 टर्म नक्की ऐकले असते: कार्पेट, सुपर कार्पेट आणि बिल्डअप. पण 90% लोकांना या तिघांमधला नेमका फरक माहीतच नसतो आणि त्यामुळे अशा सिच्युएशनला बिल्डर तुमच्याकडून जास्त पैसे घेतो. सगळ्यात आधी बघूयात कार्पेट एरिया म्हणजे नेमकं काय. तुमच्या घरामध्ये तुम्ही ऍक्च्युअल चालू शकता तो एरिया म्हणजे बेडरूम, किचन, बाथरूम, म्हणजेच काय तर फुल युजेबल एरिया. वॉलचा थिकनेस, बाल्कनी, कॉमन एरिया या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येत नाही. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही जो एरिया वापरता तो म्हणजे तुमचा कार्पेट एरिया. बिल्डअप एरिया म्हणजे तुमचा कार्पेट एरिया प्लस वॉल्स प्लस बाल्कनी या तीनही गोष्टी मिळून जो एरिया तयार होतो त्याला बिल्डअप एरिया असं म्हणतात. म्हणजेच तुमच्या भिंती आणि तुमच्या बाल्कनी या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ऍड केलेल्या असतात. हा एरिया साधारणपणे 10 ते 20% कार्पेट एरियापेक्षा जास्त असतो. म्हणजे गंमत बघा ना, तुम्ही वॉल्स वापरत नाही पण त्याचे सुद्धा पैसे देताय. आता बघूयात सुपर बिल्डअप एरिया म्हणजे नेमकं काय. तर हा एरिया म्हणजे तुमचा बिल्डअप प्लस कॉमन एरिया, जसं की लिफ्ट, लॉबी, स्टेअरकेस आणि तुमच्या एम्युनिटी. याला लोडिंग असं सुद्धा म्हणतात आणि इथेच खरा गेम सुरू होतो. बिल्डर 30 ते 60% लोडिंग एरिया ऍड करतो आणि तुम्ही दुसऱ्याच्या लॉबीचे सुद्धा पैसे देता. उदाहरणार्थ तुम्हाला फ्लॅट घेताना असं सांगितलं जातं की तुमचा जो एरिया आहे तो 1000 स्क्वेअर फीटचा आहे, पण ऍक्च्युअल मध्ये बघायला गेला तर त्याचा कार्पेट एरिया साधारणतः 650 ते 700 स्क्वेअर फीट इतकाच असतो आणि बाकी सगळं तुमच्या वॉल्स, बाल्कनी आणि कॉमन एरियाज असतात. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टींचे पैसे देताय ती पूर्णपणे तुमची नसते, तर काही गोष्टी ह्या कॉमन मध्ये सुद्धा ऍड असतात. आणि म्हणूनच एक स्मार्ट बायर काय करतो माहितीये का, नेहमी कार्पेट एरिया व्हेरीफाय करतो, प्राइस पर कार्पेट एरिया कॅल्क्युलेट करतो. सुपर बिल्डअप वर कधीही ब्लाइंडली विश्वास ठेवत नाही, कारण रिअल इस्टेट मध्ये जर तुम्ही नंबर समजले नाही तर तुमचं नुकसान होणं हे जवळपास पक्क असतं. त्यामुळे भविष्यात जेव्हा केव्हा तुम्हाला तुमचा बिल्डर 1000 स्क्वेअर फीट असं सांगेल तेव्हा त्याला विचारा की कार्पेट एरिया नेमका कितीचा आहे. तर मग मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी तुमच्या आवडत्या प्लॉट ज्ञानला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.